विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1857च्या उठावाबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांची माहिती घेणार आहोत. 1857चा उठाव म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, 1857चा उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य समर होय असे कोणी म्हटले आहे? उत्तर आहे वि.दा. सावरकर यांनी 1857चा उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य समर होय असे म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, मंगल पांडे या शिपायांनी कोणत्या अधिकाऱ्यांवर गोळी झाडली? उत्तर आहे मेजर हुसेन. मेजर हुसेन या अधिकाऱ्यांवर मंगल पांडे या शिपायांनी गोळी झाडलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, 1857च्या उठावाच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? उत्तर आहे विस्काउंट पामरस्टोन हे 1857च्या उठावाच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान होते. प्रश्न क्रमांक 4 आहे, 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण कोणते? उत्तर आहे काडतूस प्रकरण हे 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, उठावातील सर्वोत्तम व्यक्ती आज कामी आली असे उद्गार झाशीच्या राणीबद्दल कोणी काढले? उत्तर आहे ह्युराज यांनी उठावातील सर्वोत्तम व्यक्ती आज कामी आले असे झाशीच्या राणीबद्दल उद्गार काढलेले आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून कोणी उठाव केला? महाराष्ट्रामध्ये रामोशांना संघटित करून कोणी उठाव केला? उत्तर आहे उमाजी नाईक. उमाजी नाईक यांनी महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून उठाव केलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, 1857मध्ये खानदेशात कजारसिंह यांच्या नेतृत्वाखाली कोणी उठाव केला? उत्तर आहे भिल्लांनी. भिल्लांनी 1857मध्ये खानदेशात कजारसिंह यांच्या नेतृत्वाखाली उठाव केलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव करण्यात आला? उत्तर आहे शंकरशहा. शंकरशहा यांच्या नेतृत्वाखाली सातपुडा भागात उठाव करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, 1857च्या उठावांमध्ये दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी कोणी स्वीकारली होती? उत्तर आहे बख्त खान यांनी 1857च्या उठावामध्ये दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली होती. प्रश्न क्रमांक 10 आहे, 1857च्या उठावात भाग घेणारी व नेतृत्व करणारी सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोणती? उत्तर आहे कुंवरसिंह. कुंवरसिंह हे 1857च्या उठावातील भाग घेणारे आणि नेतृत्व करणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती होते. प्रश्न क्रमांक 11 आहे, रोहिलखंड भागात कोणी उठावासाठी लोकांना प्रेरणा दिली? रोहिलखंड भागात कोणी उठावासाठी लोकांना प्रेरणा दिली? उत्तर आहे मौलवी अहमद उल्ला. मौलवी अहमद उल्ला यांनी रोहिलखंड भागात उठावासाठी लोकांना प्रेरणा दिलेली होती. प्रश्न क्रमांक 12 आहे, क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र कोणते? क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र कोणते होते? तर उत्तर आहे बिठूर. बिठूर या 1857च्या उठावामधील क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र होते. प्रश्न क्रमांक 13 आहे, नर पाटक यांनी 1857च्या उठावास काय संबोधले आहे? उत्तर आहे शिपायांची गर्दी. शिपायांची गर्दी असे नर पाटक यांनी 1857च्या उठावास संबोधले आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, 1857च्या उठावास काळा व पांढरा जातीय संघर्ष असे कोणी म्हटले? उत्तर आहे जे.जी. भिडले. जे.जी. भिडले यांनी 1857च्या उठावास काळा व पांढरा जातीय संघर्ष असे म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, हा केवळ सैनिकांचा विद्रोह नसून ते स्वातंत्र्य युद्धसुद्धा होते असे कोणी म्हटले आहे? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1857चा उठाव हा केवळ सैनिकांचा विद्रोह नसून स्वातंत्र्य युद्धसुद्धा होते असे म्हटलेले आहे.
प्रश्न क्रमांक 16 आहे, 1857च्या उठावाच्या काळात भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हे 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल होते. प्रश्न क्रमांक 17 आहे, 1857मधील दिल्लीतील उठाव मोडून काढणारा अधिकारी कोणता होता? 1857मधील दिल्लीतील उठाव मोडून काढणारा अधिकारी कोणता होता? तर उत्तर आहे जॉन निकोलसन हे 1857मधील दिल्लीतील उठाव मोडून काढणारे अधिकारी होते. प्रश्न क्रमांक 18 आहे, 1857चे बंड हे शिपायांच्या बंडाहून अधिक होते असे कोणी म्हटले आहे? उत्तर आहे अशोक मेहता. अशोक मेहता यांनी 1857चे बंड शिपायांच्या बंडाहून अधिक होते असे म्हणले आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, महात्मा फुलेंवरती थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता? उत्तर आहे राईट्स ऑफ मॅन. राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव महात्मा फुले यांच्यावरती होता. प्रश्न क्रमांक 20 आहे, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे वाक्य कोणाचे आहे? उत्तर आहे राजश्री शाहू महाराज यांनी शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे वाक्य म्हणलेले आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, साने गुरुजी यांनी कोणती चळवळ सुरू केली? उत्तर आहे आंतरभारती चळवळ ही साने गुरुजी यांनी सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, सर्वोदय समाजाची स्थापना कोणी केली? सर्वोदय समाजाची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे आचार्य विनोबा भावे यांनी सर्वोदय समाजाची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणी लिहिले आहे? विटाळ विध्वंसक हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे गोपाळ बाबा वलंगकर यांनी विटाळ विध्वंसन हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, तामिळनाडूमध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ कोणी उभारली? तामिळनाडूमध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ कोणी उभारलेली आहे? तर उत्तर आहे पेरियार रामस्वामी यांनी तामिळनाडूमध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारलेली आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे सामाजिक न्याय दिवस. सामाजिक न्याय दिवस म्हणून शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 26 आहे, जग बदलुनी घालुनी गाव सांगून गेले आम्हा भीमराव हे गीत कोणी म्हटले आहे? जग बदलुनी घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव हे गीत कोणी म्हटले आहे? तर उत्तर आहे अण्णाभाऊ साठे यांचे जग बदलुनी घालुनी गाव सांगून गेले मज भीमराव हे गीत आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, 1857मध्ये कोठे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली? 1857मध्ये कोठे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली? उत्तर आहे मुंबई, मद्रास व कोलकाता येथे 1857मध्ये विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणास म्हटले जाते? आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणास म्हटले जाते? तर उत्तर आहे लॉर्ड मेयो यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हटले जात असते. प्रश्न क्रमांक 29 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना कधी करण्यात आली? तर उत्तर आहे 28 डिसेंबर 1885मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 30 आहे, महाराष्ट्रात प्लेगची साथ कोणत्या वर्षी आली होती? महाराष्ट्रात प्लेगची साथ कोणत्या वर्षी आली होती? उत्तर आहे 1896 ते 1897 या वर्षी महाराष्ट्रात प्लेगची साथ आलेली होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.